मोदीच्या एका तासाच्या सभेसाठी एवढा मोठा खर्च राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नितेश कराडे यांनी अडविल्या मुरुम वाहून नेणाऱ्या गाड्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळी टाकला जात आहे मुरुम। शेकडो गाड्या मुरुम टाकत मैदानाची उंची वाढवली जात असल्याचा आरोप। मुरुम माफियांकडून कराडे मास्तरांना दमदाटी केल्याचाही आरोप। एकीकडे राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका, वर्ध्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा होऊ घातलेला दौरा आणि सभा यामुळे वर्ध्यात मात्र राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। अवैध व विना रॉयल्टी हजारो गाड्या मुरुम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या सभास्थळी आणून टाकला जात असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते नितेश कराडे यांनी रस्त्यात गाड्या अडविल्या आहे। पीएम मोदी येणार, त्यामुळे भव्य मैदानाची सफाई आणि त्याची उंची वाढवण्यासाठी प्रशासन कामाला लागले, पण मैदानाची उंची वाढवण्यासाठी लागणारा मुरुम मात्र विना रॉयल्टी वापरला जात असल्याचा आरोप होत आहे। दररोज शेकडो गाड्या मुरुम अवैध वाहतूक करीत मैदानावर पसरविला जात असल्याचा आरोप करीत नितेश कराडे यांनी येळाकेळी पिपरी येथे मुरुम वाहून नेल्या जाणाऱ्या गाड्या अडविल्या आहेत। इथं सगळे गाडी संघटनेचे लोक आले, त्यांनी माझ्याशी ठीक आहे बाचाबाची केली माझ्याबद्दल, त्याचा काही वाद नाही। त्यांच्या रोजगाराचं उपभोगाचं साधन आहे, त्याच्यासोबत वैर नाही। माझं वैर महसूल प्रशासनासोबत आहे का जर साधी एखादी आपल्या बड्डाचा मुरम आणायला गाडी गेली तर त्याच्यावर 1.5 लाख रुपये गाडी जप्त करून फाईन आणते। आम्ही साध्या म्हणजे कलेक्टरले कितीतरी निवेदन केले का आम्हाला पांदन रस्ते बांधून द्या, पण मोदीच्या सभेसाठी इल्लिगली गाड्या भरू चालल्या। ह्या सगळ्या गाड्या इल्लिगली भरून चालल्या मागून आणि याच्यापाशी रॉयल्टी नव्हती। आता जेव्हा मी गाड्या अडवल्या तर यानं वेवर रॉयल्ट्या फाडून दिल्या आणि ह्या रॉयल्ट्या वेवर फाडून दिल्या, त्याची टाईम सुद्धा त्याच्यात टाकलेला नाही आहे आणि चालान फाडत असते आणि त्याच्या QR कोडवरून डाटा तिथून येत असते, म्हणजे जिथून तिथून गाडी निघाली तिथं रॉयल्टीची पावती देते, हे इथं वेवर दिली ठीक आहे। आणि पहिली गोष्ट म्हणजे याच्यात जे काही रोजगार यांना प्राप्त झाले याच्याची आपला काहीच वैर नाही, पण काही गाड्यापाशी लायसन्स नाही आहे, काही गाड्यापाशी ठीक आहे एक्सपायर झालेल्या गाड्या आहे आणि या गाड्यानं ऍक्सिडेंट झाला, एखाद्याचा जीव गेला, त्याला जबाबदार कोण राहील। आणि ह्या ठीक आहे 2.5 फुटाचा मैदानावर मोदीच्या सभेसाठी थर लाटला ठीक आहे आणि आम्ही पांदन रस्त्यासाठी मुरम मागितला तर मुरम द्यायला प्रशासन तयार नाही। एवढे याच्यात बंद्या वर्धा जिल्ह्यातले पांदन रस्ते झाले असते, पण मोदीच्या एका तासाच्या सभेसाठी एवढा मोठा खर्च प्रशासन कशासाठी करत आहे आणि ह्या इल्लिगली फॉरेस्टमधला मुरम खोदून नेत आहे, त्याचाही व्हिडिओ आहे, ते सगळ्या डाटा ठीक आहे तुम्हाला पाहता येईल। तर हे सरळ चुकीचं आहे। मला प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे, तुम्ही उत्खनन केलं तर महसूल प्रशासनाला त्याची रॉयल्टी आणि त्याचे पैसे भेटायला पाहिजेत, प्रशासनाचं नुकसान नाही व्हायला पाहिजे। प्रशासनाच्या तिजोरीत पैसे आले तर तेच लोकांच्या कल्याणासाठी लावता येते, याच्यासाठी मी गाड्या अडवल्या। गाड्या काही माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी अडवल्या नाही आणि ठीक आहे इथं मी वैयक्तिक फायद्यासाठी जर असतात इथं आलोच नसतो। भारताचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब या ठिकाणी यांचा प्रस्तावित दौरा 20 तारखेला वर्धा जिल्ह्यामध्ये होत आहे। या अनुषंगानं स्वावलंबी ग्राउंड आणि लोक महाविद्यालयाचं ग्राउंड या ठिकाणी हेलिपॅड आणि एक सभेचं आयोजन केलेलं आहे। त्याकरता लागणारा मुरुम गौण खनिज याची मागणी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली होती। त्या अनुषंगाने त्यांनी ठेकेदार नियुक्ती केलेले आहेत आणि या कामाला लागणारा मुरुम आपण पांढरकवडा आणि इंजापूर, पांढरकवडा ते सर्वे नंबर 55 आणि इंजापूर ते सर्वे नंबर 82 यातून रिसर या ठिकाणी परवानगी घेऊन त्यांना दिलेला आहे। याचे परवानगीचे आदेश त्यांना दिलेले आहेत, वाहतूक पासेस दिलेले आहेत आणि त्यांच्याकडून जे रितसर चालान भरून घ्यायची ती त्या ठिकाणी घेतलेली आहे। त्यामुळं या ठिकाणी कुठल्या प्रकारचं अवैध उत्खनन होत आहे या म्हणण्याला हे अतिशय चुकीचं आहे। कुठल्या प्रकारचं अवैध उत्खनन या ठिकाणी होत नाही, सर्व नियमांचं पालन करून आपण त्यांना हे परवानगी दिलेली आहेत आणि उत्खनन सर्व नियमाला धरूनच होत आहे।